नमस्कार, आप देख रहे हैं एमएच न्यूज। शुरुआत करते हैं इस वक्त की बड़ी खबर के साथ। भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती जल्लोषात साजरी। भव्य रॅलीतून एकतेचा संदेश। भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। विविध गावांमधून काढण्यात आलेल्या रॅलींना परिसरात एकतेचा आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला। खरबी, ठाणा, शहापूर, जवाहरनगर, इंदिरानगर, सावरी आणि कोंडी या गावांमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये युवक, युवती, महिला आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। डीजेच्या तालावर तरुणाई ठेका धरताना दिसली, तर महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक लेझिम नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या सर्व रॅलीचा समारोप जवाहरनगर येथील लिंबोनी पार्कमध्ये झाला, जेथे हजारो नागरिक एकत्र येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले। रॅली मार्गावर विविध सामाजिक संस्थांकडून शरबत आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यातून सेवा आणि सहकार्याची भावना स्पष्टपणे दिसून आली। लिंबोनी पार्कमध्ये शिशिजित फाउंडेशन उभारण्यात आलेले पुस्तक स्टॉल हे विशेष आकर्षण ठरले। येथे विविध पुस्तके फक्त 1 रुपयाच्या प्रतिकात्मक देणगीत वितरित करण्यात आली, तर स्पर्धा परीक्षांची पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना 20% सवलतीत उपलब्ध करून देण्यात आली। या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। बाबासाहेबांचे विचार आजही आम्हा शिक्षण, समानता आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात। अशा कार्यक्रमामुळे समाजात एकोपा वाढतो। बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संघर्षातून समाजात समानता, न्याय आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला। त्यांचे विचार आजही प्रत्येक घटकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत। जवाहरनगरमधील या भव्य सोहळ्याने बाबासाहेबांना अभिवादन करताना समाजात एकता, शिक्षण आणि सेवाभावांचा मजबूत संदेश दिला आहे। समाज सज्ज आहे आणि आम्ही मरते दम तक या बाबासाहेबांचे विचार पेरते राहू आणि उगवेल, जे पेरू ते उगवेल आणि उगवेल तर या समाजाचं कल्याण होईल, या भारताचं कल्याण। बाबासाहेब महामानव एका जातीच्या नाही, तर संपूर्ण मानवाचा विकासाचा मध्य केंद्र हिंदू समाजाचा एक मान थोर विद्वान आहे। आणि हा थोर विद्वान जो या भारतात जन्मला, तर पूर्ण हा विश्व आहे, विश्वाला बुद्धाच्या शांतीचा आहे। आणि बाबासाहेब महान मानव हा विश्वाला हवा आहे। बाबासाहेबाचं संविधान संपूर्ण विश्वाला हवं आहे। जे बाबासाहेब लिखित संविधान आहे संपूर्ण विश्वाला तारू शकतोय। अशा महामानवाचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सज्ज महामानव चालले, परंतु त्यांचे विचार अजरामर आमच्या नंतरही राहावा अशी माझी इच्छा आहे। आणि अशी इच्छा असल्यामुळे आम्ही संपूर्ण समाज एकत्र ही जयंती साजरी करत आहोत। आणि यानंतर सुद्धा येणारी पिढीसुद्धा ही जयंती साजरी करेल आणि बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांचे विचार पूर्ण विश्वामध्ये पेरेल आणि तोच विचार पूर्ण विश्वाला तारेल अशी मी ग्वाही देतो। आणि सर्वांना जय भीम।